आज सुट्टी म्हणल्यावर आणि त्यामध्ये रविवार म्हणलं की चिकन म्हणजेच नॉनव्हेजचा बेत झालाच पाहिजे. तर आज मला गावठी चिकनचा बेत बनवायचा होता, म्हणजे गावठी चिकनची भाजी बनवायची होती, रस्सा भाजी. आणि म्हटलं चला बनवूया. आता गावठी चिकन भरपूर जणांना म्हणजे काही जणांना समजणार नाही आहे. आणि गावठी चिकन म्हणजे जे आपले गावाकडच्या गावरान कोंबड्या असतात त्याचं चिकन, आणि तेच मला इथं बनवायचं होतं. तर मी ते आधी बॉईल करून ठेवलं होतं, म्हणजे त्याचं सूप वगैरे बनवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर मला इथं आता छान असं वाटण वगैरे काढायचं होतं भाजीसाठी. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर वाटणाचा व्हिडिओ मी याच्या अगोदरही आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. जर बघितला नसेल तर प्लीज जाऊन चेकआउट करा. आणि व्हेजवाल्यांसाठी खरं तर सॉरी, कारण आज नॉनव्हेजचा बेत आहे आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज हे घरामध्ये येतंच. तर इथं आता वाटण वगैरे छान असं काढून घेतलं आणि रस्सा भाजी बनवायची होती. आणि खूप दिवसांनी आज गावठी चिकन मी बनवते आहे. घरी तर गावरान कोंबड्या आहे, पण शक्यतो घरी गेल्यावरही असं काही बनवणं होत नाही आहे. पण आज त्यांची खायची इच्छा झाली होती, तर म्हणलं ठीक आहे. मस्त तेलामध्ये वाटण वगैरे टाकून घेतलं. आणि आता घरचे मसाले आपले लाल तिखट, काळा मसाला जो घरी बनवलेला आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यावर लवकरच शेअर करेल की घरी काळा मसाला कसा बनवते. आणि हळद वगैरे टाकून घेतली. मस्त असं तेलामध्ये हालून घेतलं आणि आता तेल सुटेपर्यंत छान असा मसाला परतून द्यायचा आहे. आणि मसाला परतण्यासाठी ठेवला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता काकडी, टमॅटो वगैरे, आपल्याला लिंबू, कांदा, नॉनव्हेज म्हणलं की ह्या गोष्टी लागतातच, ते देखील चिरून घेते. आणि संडे म्हणले की अगदी सर्व कामं निवांत चाललेले असतात. आणि इथं आता मस्त वाटण देखील आपलं छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे. आणि त्यानंतर आता थोडंसं सूपचं पाणी आहे ते पहिलं टाकून छान असं हलवून घ्यायचं. डायरेक्ट पीस टाकायचे नाही आहे, हलवून घेतल्याच्या नंतर वरून पीस टाकायचे ते. आणि तुम्ही देखील गावठी चिकन खाल्लेलं आहे का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि खूप छान लागतं. आणि आपल्याला पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं, घट पातळ तुम्हाला लागतं तसं. रेसिपी नॉनव्हेजच्या मी नेहमी शेअर करत असतील. जे नवीन सबस्क्रायबर आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त असं आता गावठी चिकन आपलं बनवून आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकलं, कोथिंबीर टाकली. आणि आता टाईम झाला आहे तर म्हणलं चला आता छान अशी उकळी देखील आली आहे. तर आता आहोंना ताट वगैरे करून घेते. आणि तुम्ही आज संडे स्पेशल काय बनवलं आहे तुमच्या घरी ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला देखील गावठी चिकन आवडतं का ते सुद्धा सांगा. तर इथं आता आहोंना मी ताट करते आहे मस्त असं. आणि कांदा, लिंबू, भाकर ज्वारीची खायला सांगितली आहे डॉक्टरांनी, त्यामुळे बाजरीची भाकर टाकली नाही आहे. आणि जर चिकन लवर असेल तर त्याच्याबरोबर इंद्रायणी भात खूपच छान लागतो. तर आपली अशी थाळी तयार आहे. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.